नमस्कार मंडळी, नमस्कार. नृत्याच्या या युवा दरबारात मी सिद्धार्थ चांदेकर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतोय. पुन्हा एकदा घेऊन आलोय तुमच्या हक्काच्या आणि लाडक्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे वॅसलीन प्रस्तुत अप्सरा आली, को पावर्ड बाय संतूर, चिंग शेजवान चटणी, पार्ले बेक्समिथ मारी आणि स्पेशल पार्टनर विको नारायणी जेल. मंडळी, मी तुम्हाला सांगतो, मी मगाशी येत होतो इथे शूटिंग करायला. रस्त्यात खूप ट्रॅफिक होतं बरं का. मी गाडीतून उतरून समोर बघायचा प्रयत्न करतोय, राहवलं नाही म्हणून मी एकाला विचारलं की बाबा काय झालं एक्झॅक्टली. तर तो म्हणाला, काय नाही हो, रिक्षावाल्याची आणि टॅक्सीवाल्याची जुगलबंदी चालू आहे. मी तुम्हाला सांगू का, आजकाल भांडण या शब्दाचा पर्यायी शब्द म्हणून जुगलबंदी हा शब्द वापरला जातो. पण मंडळी, महाराष्ट्राच्या लोककलेत जुगलबंदीला अत्यंत महत्व आहे. तमाशात तर शाहिरांचा कलगीतुरा असायचा आणि ती जुगलबंदी रसिकांसाठी पर्वणी असायची. आज तुम्हा रसिकांसाठी अशीच जुगलबंदीची पेशकश घेऊन आपल्या सगळ्या अप्सरा सज्ज आहेतच. ती जुगलबंदी तुम्हाला दाखवणार आहोतच, पण त्याआधी आपण स्वागत करूया आपल्या तीनही महाअप्सरांचं. आणि मंडळी, आज तुम्हा सगळ्यांना अभिमान वाटावा अशी गोष्ट घडणार आहे. म्हणजे आज तुमच्यासोबत सिद्धार्थ असणार आहे. म्हणजे अर्थातच मी आहेच आणि त्याचा तुम्हाला आनंद होतोच, पण विचार करा, 2 सिद्धार्थ असतील तर काय होईल. म्हणजे या युवा दरबाराची एनर्जी द्विगुणित करायला येत आहे माझ्या बरोबरच उत्साहाचा वाहता झरा, अर्थातच सिद्धार्थ जाधव. एक नंबर, एक नंबर, एक नंबर, एक नंबर. क्या बात है. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे आपल्या अप्सरांसाठी सुद्धा. थँक्यू सो मच. सिद्धू, वेलकम टू अप्सरा आली. थँक्यू यार, थँक्यू. आणि खूप मस्त वाटतंय ज्या पद्धतीने माझी एंट्री शूट केली. हा खरा गेल्या वर्षीचा आनंद होता जो कलाकार म्हणून मला मिळाला. अजूनही प्रेम मिळते आणि तेच प्रेम पुढे सुरू राहावं म्हणून एक नवीन सिनेमा घेऊन येतोय ज्याचं नाव आहे सर्व लाईन व्यस्त आहेत. क्या बात है. जो 1 फेब्रुवारीला संपूर्ण महाराष्ट्रात रिलीज होतोय. त्याच्यात प्रमोशनसाठी आलोय. पण प्रमोशन निमित्त आहे दिपालीताई, सुरेखा मॅम, त्यानंतर आपली सोनाली, तिला भेटायची संधी मिळाली. तो मजा करेन यार आणि खूप मस्त वाटतंय. क्या बात है. आमची हीच इच्छा आहे की तू आमच्या महाअप्सरांसोबत बसावंस आणि आमच्या सर्व अप्सरांच्या नृत्याचा आस्वाद घ्यावास. थँक्यू सिद्धार्थ, मजा करूया. क्या बात है. मंडळी, आता स्वागत करूया नागपूरची संत्रा बर्फी मानसी शर्मा आणि सातारची गुलछडी माधुरी पवार. प्रेम
वेकअप क्रिटिकल कंडिशन अर्थम क्वेकपम हिलडल सब शेकपम इश्काचा बाण आता आपण जाणून घेऊया आपल्या महाप सरांना हा परफॉर्मन्स कसा वाटला ते. सगळ्यात पहिल्यांदा दीपाली ताई काय वाटतंय? माधुरी मानसी बेसिकली हे गाणं एक साऊथ पॅटर्न असलेलं गाणं आणि माधुरीला हे गाणं करायला मिळणं, कारण मला ते गॅरंटी होती जेव्हा वाजलं ना तेव्हाच मला गॅरंटी होती की माधुरी छान छान लगाएगी. माधुरी, मी तुझ्याबद्दल एक नक्कीच सांगेन, इन फ्युचर मोठमोठ्या इव्हेंट शोमध्ये असे सुपरस्टार बसले असतील आणि ते वाट बघतील माधुरीचा परफॉर्मन्स कधी आहे आणि तो आम्हाला पाहायचा आहे. माधुरी एक अशा पद्धतीचं गाणं आणि त्यात एकदम बिंदास नाचणं. तसंच मानसी एक क्लासिकल बेस, एक लावणी आणि त्या लावणीवर एक सुंदर अदाकारी आणि तुझ्या जितकं तू पेलवू शकतेस तेवढं तू त्याला साथ दिलीस. बेसिकली तुम्ही दोघं एकमेकांना करेक्ट होतात. त्यातली थीम इतकी छान होती, कुठे मध्ये मजाक मस्ती होती, छेडाछाडी होती. खूप छान असा हा परफॉर्मन्स होता, मला खूप आवडला. तुमच्याकडनं खूप अपेक्षा आहेत, तुमच्या दोघांकडनंही खूप अपेक्षा आहेत आणि थँक्स तुम्ही आमच्या या अप्सरा आली मंचला तुमच्यासारखे गुणी कलाकार मिळालेत. त्यामुळे थँक्यू सो मच माधुरी आणि थँक्यू सो मच मानसी. क्या बात. सुरेखा ताई कसा वाटला परफॉर्मन्स? दोघी पण इतक्या सुंदर नाचल्या आहेत की मन भरून गेलं बघून. आणि तुझी काय ती अदाकारी, पायांची, फुलांची. भरपूर काय 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 करत होती. माझं तर सगळं लक्ष तुझ्याकडे होतं. आणि नंतर परत ते झाल्यानंतर परत मानसी इकडे हिचं सुरू झालं. मग इकडे बघू का इकडे बघू काय सुचेना. पण मला ह्या जुगलबंदीमध्ये माझे आणि मायाताईंचे दिवस आठवले. शिवाजी मंदिरला कार्यक्रम असायचा 16,000 देखणी. त्याच्यामध्ये एक गाणं बसवलं होतं, ताला सुरांची गट्टी जमली. 16,000 देखणी हा कार्यक्रम. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी 4 वाजता जर कार्यक्रम असेल तर आदल्या दिवशी कार्यक्रम हाऊसफुल व्हायचा. म्हणजे ह्या कार्यक्रमामध्ये मायाताई त्यांच्या पद्धतीने भाव खाऊन जायच्या आणि मी माझ्या पद्धतीने भाव खाऊन जायचे. तसं मला ते दृश्य मला आठवलं. थँक्यू सो मच. दोघींनी पण खूप छान केलंय. तुमच्या पुढच्या परफॉर्मन्सला माझी शुभेच्छा आहे. धन्यवाद. वाह. सोनाली, मला असं वाटतं की ही वेडी आहे.
हा आणि ही आम्हालाही वेळ लावणार आहे. कोण असं नाचतं यार? कोण असं नाचतं? मॅड आहेस तू, मॅड, कम्प्लीट मॅड. आणि तितकीच ही गोड, छान कंपोज्ड, पॉइज्ड अशी. तर एकूण हा परफॉर्मन्स कसा होता माहिती आहे? आंबट गोड. ही म्हणजे कैरी हा हा आणि ही म्हणजे गोड आंबा. वा आणि मला असं वाटतं की तामिळ बेस्ड, तेलुगू बेस्ड, साऊथ इंडियन बेस्ड ते गाणं होतं. तर हे परफॉर्मन्स एकदम रुंब नल्ला परफॉर्मन्स झाला, म्हणजे छान. वा वा. थँक्यू सो मच. मानसी, माधुरी, थँक्यू सो मच. थँक्यू थँक्यू. तर मंडळी, आता आपण वळतोय आपल्या पुढच्या जुगलबंदीकडे. आपली पुढची जुगलबंदी करणाऱ्या ज्या आलात तुम्ही इथे मस्त अप्सरांच्या नृत्याच्या युवा दरबारात आम्ही छान कार्यक्रम करतोय आणि त्यात तुम्ही आलाच पाहिजे का सारखं सारखं? म्हणजे पिक्चरमध्ये दाखवतात ना की जरा काहीतरी चांगलं घडत असेल तर विलनची एंट्री होते, तसं वाटतं तुमच्या येण्याने. पहा आता मला विलन म्हणू लागले. मग काय? अरे एवढ्या 14 अप्सरांमध्ये विलीन झालो, मला काय विलन म्हणतात? आणि एवढ्या चांगल्या माणसाला विलन म्हणतात, खरोखर विलन आला इथं तर? म्हणजे कसं आहे सिद्धार्थ सर, तुमच्या दे धक्का पिक्चर मध्ये नाही का तुमच्या अंगात वेगवेगळे कॅरेक्टर यायचे, बरोबर? तसं साला, ए बेसन तोंडे, सॉरी माझा डायलॉग बेसन तोंड्या. तसं झालं खरं. सॉरी सॉरी सुरेखाताई, माफ करा मला. मी सांगतो माझा साला बायकोचा भाऊ. हा तुम्हाला तर माहितीये बायकोचा भाऊ आणि माऊ, हा हो त्याच्या अंगात असे वेगवेगळे कॅरेक्टर येतात. बर. बरं यांच्यासारखे चांगले कॅरेक्टर येत नाहीत, मग? नुसते विलन येतात, विलन. बरं, येत असतील त्याच्या अंगात विलन, पण त्याचा इथे काय संबंध आहे? काय संबंध म्हणजे? हा. तसं नाही कळणार तुम्हाला. बर. त्याला बोलवतोच, या साले साहेब. अरे, अरे अरे अरे, या युवा दरबारात नवीन नवीन पाखरं आलेले दिसतात. ऐका, साईडचं पाखरू जरा ओळखीचं वाटतं. वा, त्या जुन्याच आहेत, तुम्ही आत्ता आले, नीट राहा. तुझ्या आईचं लुगडं धुतलं तुझ्या. बाई चला वाड्यावर. ओय! एकदा आवरा जरा, डायरेक्ट वाड्यावर ये. काय चाललंय काय? ते सांगतो मी, भाड्याचं घर घ्यायची लायकी वाड्यावर बोलवतोय. लहानपणा करू नको, सांगू ठेवतोय. हा सुरेखा बाई, तुमचा कार्यक्रम पाहिला होता, तुमचा नाच पाहिला होता. अगं 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 काय सांगू. तुमचा डान्स पाहिला, ते गाणं पाहिलं, पिकल्या पानाचा देठ किंवा हिरवा. अगं अगं काय सांगायचं. हिरवा झालो तो, नुसता हिरवा झालो तो. म्हणजे तुम्हाला सांगतो, तुमच्या आठवणीत 4-8 दिवस नुसताच हिरवा होता. इतका हिरवा झाला होता की याची बायको मेथी संपून याच्यावर पाणी शिंपडत होती. तुमच्या तोंडाचा गटार त्याच्यावर झाकण लावा, नाहीतर मग तुमच्या आईचं लुगडं घेतलं. एक मी काय म्हणतो, हे जरा असं लुगड्यावरून शिव्या देणं बरोबर नाहीये. कारण हे बघा, या शब्दांना आपल्या लावणीच्या शाहिरांनी अलंकृत करून मराठी लावणी अजरामर केली आहे. कळतंय का तुम्हाला? बरोबर बरोबर. आम्ही त्यामुळे सध्या तरी तुम्ही तुमचा हा पायरेटेड न्यू भाऊ इकडून घेऊन जा. हा, आम्हाला आमच्या अप्सरांना इथे बोलवायचं आहे आणि जुगलबंदी घडवून आणायची आहे. मग बोलवा की, मी कुठं नाही म्हटले तेव्हा. पण तुम्ही निघाल का आता? निघतो की, मला काय. चला बाई, चला वाड्यावर. चला चला. की बाई काय शिवाय देते तुम्हाला माहित नाही. खरं तर मला त्यांचाही राग आला होता, पण यांचा आवाज ऐकून मी ऑटोमॅटिकली त्यांना पळायला सांगितलं. मंडळी, पूर्वीच्या गाण्यांमध्ये आपल्या प्रियकराला किंवा प्रेयसीला साथ घालण्यासाठी किती सुंदर शब्द असायचे बघा. म्हणजे राजसा, दिलबरा, प्रिये, सखी, मनमंजिरी. आता हे सोशल मीडियाच्या काळातले जे काही शब्द आहेत ते म्हणजे जानू, स्वीटू, पिल्लू, माऊ. म्हणजे नक्की माणसालाच बोलवताय की प्राण्याला तेच कळत नाही. पण असा एक इंग्रजी शब्द आहे जो पूर्वापार चालत आलाय आणि अजूनही त्याची जादू कायम आहे बरं का. म्हणजे हा शब्द आई आणि मूल,
भाऊ बहीण, नवरा बायको, मित्रमैत्रीण सगळे एकमेकांसाठी वापरू शकतात. येस, तो शब्द म्हणजे डार्लिंग. तर अशाच 2 डार्लिंग गीतांची जुगलबंदी घेऊन येत आहेत चिपळूणची सुरमई श्रुती भालेकर आणि पुणे ग्रामीणची हवा हवाई पायल मेमाणे. काय म्हणतोस डार्लिंग डार्लिंग काय म्हणतोस डार्लिंग डार्लिंग काय म्हणतोस डाडा डार्लिंग हा डार्लिंग ओ डार्लिंग हाय डार्लिंग नाकाचे भलताच बाईल येडा दिसतो डार्लिंग डार्लिंग काय म्हणतोस डार्लिंग डार्लिंग काय म्हणतोस डार्लिंग डार्लिंग काय म्हणतोस डाडा डार्लिंग आहा डार्लिंग ओ रूप बाबले झिपरते टिप्पी वाणी सारा रे धरला दार भुईला भार धरला दार भुईला भार भरवून चक्र काय म्हणतोस आता डार्लिंग डार्लिंग काय म्हणतोस डार्लिंग डार्लिंग काय म्हणतोस डार्लिंग डार्लिंग काय म्हणतोस डार्लिंग आहा डार्लिंग ओ डार्लिंग हाय तर मी मोठ्या घरची र बापही माझा पाटील र साधन मोठा मारतोस धक्का साधन मोठा मारतोस धक्का हातात दिसतोय काय धरतोस डार्लिंग डार्लिंग काय म्हणतोस डार्लिंग डार्लिंग काय म्हणतोस डार्लिंग डार्लिंग काय म्हणतोस डाडा डार्लिंग आहा डार्लिंग 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 आहा डार्लिंग ओ डार्लिंग हाय क्या बात है. मला कौतुक सगळ्यात जास्त मला त्या पुतळ्याचं वाटलं, कारण इतका हॉटनेस आजूबाजूला असताना तो जरा जागचा हल्ला नाही. हा, वा असं पुरुषांना जमत नाही. वा वा तो बघा किती स्थितप्रज्ञ होता. वा वा, फार आवडलं. एकदा पुतळ्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. पण अर्थातच आपल्याला जाणून घ्यायचंय आपल्या महाअप्सरांना ही जुगलबंदी कशी वाटली ते सगळ्यात पहिल्यांदा विचारूया दीपाली ताईला. दीपाली ताई, हाऊ वॉज इट? श्रुती सगळ्यात आधी तू खूप खूप आणि खूप हॉट दिसतेस. थँक्यू पायल, इथे श्रुती तुझ्यापेक्षा अप ठरली. ओके मला असं वाटतं की तुला पुन्हा एकदा चान्स मिळणार आहे. तेव्हा डोक्यात ठेवायचं की श्रुती, मी तुझी मैत्रीण आहे, पण या स्टेजवर तू माझी कॉम्पिटिटर आहेस. येस सो ऑल दी बेस्ट. तुम्ही खूप छान केलं. श्रुती, तुझं कौतुक करू तेवढं कमी. खूप छान सगळ्या पद्धतीने तुझ्या स्टाईलने आलीस. तुझे पोश्चर्स म्हणा, तुझे पायाचे टोचे पोश्चर्स म्हणा, किंवा तू त्या चेअरवरून जे स्प्लिट केलीस ती एकदम ह्या ज्या स्टाईलने होती ना, ती स्टाईल ओ हो ओ हो ओ हो होती. ओ डार्लिंग हाय मला खूप आवडलेला आहे आणि पुढच्या राऊंडसाठी ऑल दी बेस्ट. थँक्यू थँक्यू थँक्यू. क्या बात. सनाली, पायल, श्रुती, गंमत अशी की पहिल्यांदाच आपण अशा पद्धतीचा एक राऊंड करतोय ज्याच्यात लावणी बरोबर इतर डान्स फॉर्मची जुगलबंदी आपण दाखवतोय. सो ह्या मंचावर पहिल्यांदा साल्सा
फॉर्म तू घेऊन आली आहेस श्रुती. आणि आय अप्रिशिएट की तू खूप छान पद्धतीने साल्सा प्रेझेंट केलास. मुळात वेस्टर्न तुझा खूप चांगला आहे, तुझा तो हातखंडा असल्यामुळे तू खूप कॉन्फिडेंटली नाचत होतीस. पण आय डू नॉट अग्री विथ दीपाली ताई. काय झालं बिगिनिंगला स्पेशली श्रुती, कारण त्या गाण्याची एनर्जी, तुझी एनर्जी आणि त्यात साल्सा करताना कुठेतरी तू काही बीट्स आधी नाचत होतीस. एक्स्ट्रा एनर्जी लागली आहे तुझी, तुला लक्षात आलं बिगिनिंगला. आणि नंतर तू ते सावरत गेलीस. बाकीच्या स्टंट्स अमेझिंग केल्या, तू स्प्लिट कमाल केली, तू चेअर बरोबर जे काही स्टंट्स केले ते आउटस्टँडिंग होते. सेकंड हाफला तू खूप कमाल केलंस. पण आज मी मार्क जास्त पायाला देणार आहे, कारण ह्या फॉर्ममध्ये तिकडे ती फुल ॲक्रोबॅटिक्स वगैरे साल्सा वगैरे करते, हॉट दिसते आणि आपण अतिशय साधी लावणी करतोय. पण तू व्यवस्थित बीटवर गोड नाचलीस, एक छान मिश्किल पद्धतीने परफॉर्म केलंस, तू दिसतेस सुद्धा गोड. सो एक अर्धा मार्क मी आज पायलला जास्त देणार आहे या ॲक्टमध्ये. ओके, थँक्यू सो मच. थँक्यू सो मच सोनाली. अँड नाव वी कम टू जेव्हा सगळ्यात जास्त खुश तो आहे. म्हणजे तुम्ही दोघी जेव्हा जुगलबंदी करत होता तेव्हा त्याची मनातल्या मनात जुगलबंदी चालू होती की आपल्याला नक्की कोण आवडतंय. सिद्धू? नाही, मला दोघी आवडल्या, खूप मस्त दोघींचा परफॉर्मन्स झाला. पण तुझं पायल विशेष कौतुक आहे, कारण सुरुवात झाली परफॉर्मन्सची तेव्हा मी श्रुतीकडे पाहत होतो, कारण ती ज्या पद्धतीने फुल ऑन एनर्जी, आणि तू मला हे नाचते दिसते. पण सेकंड हाफमध्ये जेव्हा तुझ्यावर शिफ्ट झालो, ॲज अ प्रेक्षक शिफ्ट झालो, तेव्हा मला खूप छान छान मुवमेंट दिसल्या, खूप गोड गोड मुवमेंट दिसल्या. आणि ना मी त्या म्युझिकमध्ये ते इन्कॉर्पोरेट केलं तुला ॲज अ ऑडियन्स. सो मला तो गोडवा खूप छान जाणवला. सो दोघींचाही परफॉर्मन्स छान झाला. पण मला असं वाटतं की ऑथरबॅक रोल असून सुद्धा जेव्हा एक कलाकार आपलं अस्तित्व त्या सिनेमात किंवा त्या कलाकृतीत दाखवतो तेव्हा त्या कलाकाराचं एक विशेष महत्त्व असतं, आणि ते तू आज दाखवून दिलंस बाळा. वा, खूप साऱ्या शुभेच्छा तुला. थँक्यू सर. काय मैत्रिणींनो, मजा आली? हां, पण आता मैत्रिणी राहायचं नाही आहे, म्हणजे आयुष्यात नाही, इथे मंचावर मैत्रिणी राहायचं नाही आहे. आणि जुगलबंदी टक्कर कडक झाली पाहिजे. पुढच्या वेळेला परत एकदा येस. नक्की. क्या बात आहे, जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या श्रुती आणि पायलसाठी. थँक्यू सो मच. थँक्यू. तर मंडळी, आता आपण स्वागत करूया आपल्या ते. अरे काय तुमचं, तुम्ही परत कशाला आलात? तुमचा तो हा कुठे गेला साला तुमचा तो विलन? हा, मला वाटलं इकडे आला. इकडे नाही आला तो. नाही. त्याला शोधत आलोय मी. RX-100. अरे बापरे, अरे बापरे, कोण आला? हेलिकॉप्टरचा आवाज दिसतोय. तो बाई, आपल्या युवा दरबारात हेलिकॉप्टर कुठून आलं? सिद्धार्थ तो हेलिकॉप्टर मध्ये आला बहुतेक आज. हे कोण आहे? लायन. लॉयन. लायन. लॉयन. लायन. लॉयन. जंगल में शेर की वही हैसियत होती है जो मेरी हैसियत होती है. चुपचाप अपनी जगह पे खड़े रहो, नहीं तो ऐसी जगह गोली मारूंगा जहां पे बचपन में इंजेक्शन लिया करते थे. ओ गॉड. वाह वाह. हेलिकॉप्टरचा आवाज काढत रिक्षेतनं आलेला याच्या अंगात आता अजित घुसलाय. अजीब माणूस आहे, अजित नाहीये. मोना कहाँ है? कोण कहाँ है? मोना. दळण आणायला गेली ती तुझी बायको. त्याच्या बायकोचं नाव मोना आहे. हाँ, यानेच ठेवलंय मोना. कोई बात नहीं, मोना हो या सोना हो, तुम्हें तो अच्छी तरह से पता है मुझे दोनों चीज पसंद है. और मेरे सामने 24 कैरेट सोना है. सोनाली, सोनाली चलो मेरे साथ मनाली. मुस्कट फोडी. खबरदार जर सोनालीला काय म्हणलं तर. तू एवढा का चिढ़तोयस पीटर? पीटर. रॉबर्ट, मैं तुम्हें लिक्विड ऑक्सीजन में डाल दूंगा. लिक्विड तुम्हें जीने नहीं देगा और ऑक्सीजन तुम्हें मरने नहीं देगा. मला एक कळत नाही काय असतं हे लिक्विड ऑक्सिजन. असं चालू आहे लिक्विड ऑक्सिजन. परेशान झालो मी तर. अहो, मी तुम्हाला एक सांगू का, लिक्विड म्हणजे काय असतं? पाणी. हा, आमच्या या युवा दरबारातल्या सगळ्या अप्सरा पाण्यासारख्याच आहेत. म्हणजे कुठल्याही रंगाच्या ढंगाच्या गाण्यात त्या समरस होऊन मिसळून जातात. आणि
अप्सरा आली हा शोच मुळात युवा दरबारातल्या रसिकांसाठी ऑक्सिजन आहे. आहे की नाही? वाह क्या बात कही है अंकर बाबू. हा पीटर तू एक घरों में रॉबर्ट है का पीटर? पीटर से जाके कह दो कि इस एंकर बाबू को हमारी तरफ से 4 सोने की अशर्फिया दे दो. या वा सोने की अशर्फिया. अरे अंडरपॅन्ट भेटली ती आहे ना वहिनं तुझ्याकडून. अरे टूथपेस्ट संपली तर लाटण्याने लाटून लाटून पेस्ट बाहेर काढतो. आणि याला अशर्फिया देतो. थांब ना, सांगू घेऊन जा. चल तिकडं आजी तर म्हणे इकडं चल इकडं. काही नाही बोलायचं चला. मंडळी, यानंतर अशाच एका बैठकीच्या लावणीसोबत लोकप्रिय हिंदी गीताची जुगलबंदी सादर करायला येत आहेत पुण्याची ऑलराऊंडर गर्ल ऐश्वर्या सीमा काळे आणि डोंबिवली फास्ट अप्सरा किन्नरी दामा. राजसा जवळी जरा बसा जीव हा पिसा तुम्हा बिन पायी थोर भये पण मोहे नटखट श्याम सताए थोर भये पण झटके थोडता करुषी नगार सांगा तरी काही राजसा मुरी चुनरी अडकती जाए मैं क्या करूं हाय राम हाय हाय क्या करूं हाय जानिसी करुणे दिला वीणा निचला सहेली नाही संग में अकेली अलताच रंगला काच लाल कोठात राजसा जवळी जरा बसा जीव हा पिसा कोई देखे तो ये जाने पनिया भरने के बहाने कगरी उठाए राधा श्याम से मिलने जाएगा या तुम्ही शिकविया खुना सख्या सजना देह सकवार हे पवन छकोरा छूटे अंग अंग मोरा सोसता नयेल अशी दिली अंगार राजसा जवळी जरा बसा जीव हा पिसा राजसा जवळी जरा बसा जीव हा पिसा हे बघा, मला जर का आधी माहिती असतं हे बघ की मी तुमच्या जवळ येऊन बसावं म्हणून तुम्ही एवढी मोठी जुगलबंदी कराल तर मला आधीच सांगायचं ना, मी नसतो का येऊन बसलो. तू ऑलरेडी गेला होतास ना कोणाकडे तरी. अच्छा, तुम्हाला कळलं का? तर आपण आता जाणून घेऊया आपल्या महाअप्सरांना ही जुगलबंदी कशी वाटली ते. मला उकडायला लागल्या. फारच सुंदर दिसतात यार, मला बोलता येत नाही. सगळ्यात पहिल्यांदा विचारूया सोनाली. मला कळत नाही काय काय बोलू आणि मला खूप काही बोलायचं आहे. हा, एक्चुअली जुगलबंदी क्या होती है तो जुगलबंदी ये होती है बॉस. भाई वाह,
आणि मला असं वाटतं की बाय फार या मंचावरती झालेला व्हिज्युअली आउटस्टँडिंग आणि अमेझिंग हा ॲक्ट आहे. वा. त्यात तुम्ही इतके अमेझिंग एलिमेंट्स वापरले आहेत. स्पेशली पाण्यासाठीचा जो सॅटनचा क्लॉथ तुम्ही वापरला, त्याच्यानंतर तुम्ही दोघी त्याच्यावरती गेलात, ते इतकं सुंदर होतं ना व्हिज्युअल. हॅट्स ऑफ टू यू गाईज, कारण तुमचं ट्युनिंग कमालीचं आहे. तुमची केमिस्ट्री, तुमचं सिंक, कोरिओग्राफी, इट वॉज ब्युटिफुल. इट वॉज लाईक पोएट्री ऑन स्टेज. आणि मला खूप 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 आवडला आहे तुमचा परफॉर्मन्स. मला असं झालं की एक नथ कशी डिवाईड करणार, तर मी आणून देते तिथे नथ, तुम्ही ठरवा आपापसात की त्याचं काय करायचं आहे. सिद्धू काय वाटतंय? अरे सुपर होता. एक तर खूप सुंदर. म्हणजे सर्वात महत्त्वाची गोष्ट तुमच्या दोघींमधली मला एक दिसली की तुम्ही दोघी एकमेकांना ओव्हर शॅडो करत नव्हतात. आयुष्यात आपण खूप वेळा असं असतं की त्याचं काय चाललंय, त्याचं किती होतंय, ह्यात लोकांचा दृष्टिकोन जास्त असतो. आपल्याकडे स्वतःकडे बघत नाहीत लोक. मला तुमच्या दोघांमध्ये ही गोष्ट खूप छान दिसली की मी माझं छान करते. मी माझं म्हणजे बेसिकली असतं की आपण अच्छा होगा तू पुरा टीम का अच्छा होगा. आणि तू म्हणजे ऐश्वर्या असेल किंवा किन्नर असेल, तुम्ही दोघींनी स्वतःचं ह्या ॲक्टमध्ये तुमची जी भूमिका होती, तुमच्यावर जी जबाबदारी होती, ती तुम्ही 100% 200% पार पाडली. थँक्यू सो मच. थँक्यू. आणि मी बेसिकली मी आपल्या झी युवावरच एक डान्स रियालिटी शो जज करत होतो. आणि त्यात मला आवडलं की मी एक गोष्ट करायचो. मला माहीत नाही आता ते हे तुटणार आहे की नाही. वा वा. ऐश्वर्या, किन्नरी, मला आवडलं की मी हे गोष्ट नक्की बोलायचं की तुम्ही दोघं कमाल नाचलात यार. क्या बात आहे. सुपर. वा वा. थँक्यू सर. क्या बात. थँक्यू सो मच. वा वा वा. तर मी नेहमी पाहतो की इथे ह्या मंचावर खूप छान परफॉर्मन्स झाला की तुमचं खूप कौतुक होतं आणि बऱ्याचशा गोष्टी होतात. मी आज पाहुणा म्हणून आलोय, सिनेमाच्या प्रमोशनला आलोय, तर ते तुम्हाला मिळत राहील. पण ते देताना आज मला खूप आनंद होतोय. ते म्हणजे 1 2 3 मारा मारा मारा. मंडळी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या ऐश्वर्या आणि किन्नरीसाठी. क्या बात है. वा 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 वा. हे तिला बोलायचं आहे. हां बोल. हा. सर मला तुमच्याशी बोलायचं आहे. मी तुमचे परफॉर्मन्सेस बघितले, तुमची मूवीज पण बघितली आहे आणि मी तुमची खूप मोठी फॅन आहे. अरे थँक्यू सर. मग मला तुमच्यासोबत एक डान्स करायचा आहे. म्हणून ती रडते, कळलं? आपल्याला बघायला मजा येईल. नॉर्मली आर्टिस्ट स्वतःहून येता, पण मी तुमच्याकडे येते. ओ माय गुडनेस. हाय 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 हाय. क्या बात है. वा 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 वा. थँक्यू सो मच सिद्धू. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या दोघींसाठी. थँक्यू सो मच. थँक्यू. थँक्यू सो मच. थँक्यू थँक्यू.
मंडळी, आता आपण स्वागत करूया आपल्या पुढच्या अप्सरांचं, म्हणजेच मालवणची लाडूबाई ऋतुजा राणे आणि पुण्याची मैना श्वेता परदेशी. साताऱ्याची गुलछडी मला रोखून पाहू नका. मेरा तुमचा उठा के लाया यार वे, जोगी दाता बरेली के बाजार में. माझ्या रूपाची नव्हाळी, माझा रंग हो गव्हाळी, मला नजर लावू नका. फुल झाली माझ्यासाठी कित्येकांची दांडी, नागपूर बुलढाण्याला भरली या थंडी. येडं केलं नाशिक, बीड झालं आशिक, ज्याला त्याला कळलं ही बया नाही सुशिक. नादाला लागू नका, रोखून पाहू नका. अरे क्या बात है, क्या बात है, वाह. राणी परदेशी, अगं झालं नाचून, आता कमी डूल थोडीशी. ते बघ थांबतच नाहीये ती. क्या बात है. पण असंच अनएंडिंग असायला हवं. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या दोघींसाठी. कमाल. सुरेखाताई, कसा वाटला परफॉर्मन्स? बापरे, तुम्ही तर कमालच केली. आणि जे ते लाईटचं होतं ना, अक्षरशः अंगावरती काटे येत होते. आजचा परफॉर्मन्स तुमचा खूप सुंदर आणि खूप चांगला. तुमच्या परफॉर्मन्समुळे मला माझे तरुणपणाचे दिवस आठवले. म्हणजे मी ज्या वेळेला तुझ्या वयात होते, म्हणजे तुमच्या दोघींच्या वयात होते, त्यावेळेस मी कथा अकलेच्या कांद्यामध्ये काम करत होते. जय मला इनामदार, प्रकाश इनामदार आणि निळूभाऊ, आम्ही एकत्र काम करायचो. क्या बात. त्या नाटकाचे मी 200 प्रयोग केले. त्या नाटकामध्ये एक गाणं होतं वेस्टर्न. अंग भरून मारियान खाल्ला, अंग भरून मारियान खाल्ला हो, हे गाणं होतं. वाह. हाय हाय. आणि त्या गाण्यावरती मला डान्स करायचा होता. आणि त्या गाण्यामध्ये जय मला इनामदार आणि मी, आम्ही दोघी डान्स करायचो. पण वेस्टर्न, मी लावणी आणि वेस्टर्न, आणि सतत माझा लावणीचा प्रवास असायचा. तर माझी लावणी निळूभाऊंनी बऱ्याच ठिकाणी बघितली आणि मला आवर्जून त्यांनी नाटकात घेतलं. आणि ते गाणं लावणी करत होते म्हणून त्याच्या अपोजिट मला वेस्टर्न दिलं त्यांनी. वा वा वा. आणि तेव्हापासून मला खूप नाटकांचे कार्यक्रम, सगळे चित्रपट वगैरे मला त्या नाटकापासून मला मिळायला लागले. आणि मला खूप
चांगला स्टेज त्या नाटकापासून मला मिळाला. तेव्हा मला तुमच्याविषयी सुद्धा असंच वाटतंय की तुम्हाला ह्या अप्सरा आली कार्यक्रमातून खूप चांगलं स्टेज, चांगलं प्रेक्षक आणि चांगले चित्रपट मिळतील. याविषयी तुम्ही विचार करा आणि आणखीन चांगले चांगले परफॉर्मन्स द्या. आजचा परफॉर्मन्स खूप सुंदर झाला. धन्यवाद. क्या बात. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच सुरेखाताई. वा. आता आपण विचारूया सिद्धूला हा परफॉर्मन्स कसा वाटला ते. ऋतुजा, तुझे एक्सप्रेशन कमालीचे आहेत. थँक्यू. आणि श्वेता, 2-3 गोष्टी तू इथे येऊन केल्यास ना, तर मला म्हणजे असं वाटलं की क्या बात आहे यार. म्हणजे ती नचलेला त्या पद्धतीने जस्टिफाय करते, तू तुझ्या पद्धतीने करते यार. आणि मला ऋतुजाचा एक म्हणजे मी जर आता माझ्याकडे नाही आहे मार्क्स देण्याची काही हे, तुम्ही दोघे इक्वल नाचलात, पण एक अर्धा मार्क मी तुला देईन ऋतुजा, याच्यासाठी की ना स्टेजचं एक भान असतं ना, प्रेझेन्स ऑफ माइंड, की श्वेताच्या पायातला घुंगरू पडलं ते तिथे होतं. तुम्हाला माहिती आहे हा एरिया तुमचा डान्सिकल एरिया आहे, तर त्यात तिला का तुला कोणाला अडथळा येऊ नये, नाचता नाचता तू ते घुंगरू उडवलेस आणि ते आणि कोणाला जाणवलंही नाही. आणि ही खूप मोठी गोष्ट आहे यार. तू एफर्ट्स घेतेस हे कळत नाही ना, कमाल आहेस तू. ॲज अ डान्सर म्हणून आहेच, पण एक कलाकार म्हणून तू कदाचित परिपूर्ण होण्याच्या मार्गाला आहेस हे यातून दिसतं. त्यामुळे तुझं कौतुक यार. थँक्यू. वा. तुम्हाला दोघांना खूप साऱ्या शुभेच्छा. गॉड ब्लेस यू यार. सुपर. क्या बात. थँक्यू सो मच. दीपाली ताई. ऋतुजा आणि श्वेता, तुम्ही दोघांचा ॲक्ट होता ना, हा बॅलन्स ॲक्ट होता. ऋतुजा, तुझे काही वाव फॅक्टर्स होते. प्रत्येक ला तू ज्या पद्धतीने पायाच्या मुवमेंट्स घेतल्यास आणि ज्या पद्धतीने टर्न मारून आली आहेस, चेहऱ्यावरचं एक्सप्रेशन घेऊन, ते वाह वाह होते. श्वेता, तुझं तर काय म्हणू, तू कधी वरून येतेस तर कधी आगीने खेळतेस. म्हणजे तुला काय कसलंच काही भीतीच नाही, कारण तुझ्यात ते रक्त तुझ्या बाबांचं आहे ना, त्यामुळे ते येणारच. लव्ह यू. थँक्यू मॅम. क्या बात. सुपर सुपर. ऐका सिद्धार्थ, हा. मला ह्या मुलींना बाण द्यायचा आहे. बर. होऊन जाऊ देऊ द्या. का? अरे येस प्लीज. येस येस नक्की. द्या होऊन जाऊ बाण. द्या. एक मिनिट थांबा. मला पण पाहिजे ना बाण. माझा पण पिक्चर येतो, तो आशीर्वाद मला पण हवाय ना. थांब. ये इकडे ये. हो का? क्या बात आहे. बाहुबली सारखे 3 बाण सोडलेत आता. तर ते तुमच्या तिघांपर्यंत पोहोचलेले असतील. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. क्या बात आहे. आतावरती जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या या दोघींसाठी. थँक्यू सो मच. थँक्यू. मंडळी, मला खात्री आहे तुम्हाला ही जुगलबंदी भयंकर आवडली आहे, पण कसं आहे आपल्याला वेळ जरा कमी पडते ना, सो आपण एक काम करूया, आजचा भाग आपण इथेच थांबूया. पण तुमच्या मनोरंजनात कसलीही कसर होणार नाही याची मी तुम्हाला शाश्वती देतो. उद्याच्या भागात तुमच्यासाठी असणार आहे ह्याच 8 अप्सरांच्या अदाकारींनी भरलेल्या जुगलबंदीची बहारदार मेजवानी. तर अजिबात पाहायला विसरू नका. वॅसलीन प्रस्तुत अप्सरा आली, को पॉवर्ड बाय संतूर, चिंग शेजवान चटणी, पार्ले बेक स्मिथ मारी आणि स्पेशल पार्टनर विको नारायणी जेल.